लेफ्ट आहे. कोकणातलं पारंपरिक घर आणि त्या घरातील हा देवारा, इथली प्रत्येक गोष्ट ही अशा आटोपशीर आणि रेखीव मांडणीबद्ध, प्रत्येक कोपरा असा देवाऱ्यासाठी आखलेला. जुन्या पद्धतीचं हे घर, घराला असलेली माडीवर जाण्याचा जिना, मागची पडवी आणि पडवीला लागून असलेला न्हाणीघर, बरोबरच्या या सगळ्या स्वयंपाक खोलीला जोडीला सामान ठेवण्याची जागा, जुन्या पद्धतीचं पाणी तापवण्याचा प्रकार, चुलीवर पाणी तापवणे आणि ही मागची बाजू, तसंच पूर्वीचं न्हाणीघर किंवा मोरी, पुढची पडवी आणि नाचघरात जाण्याचा रस्ता. मुख्य प्रवेशद्वारातनं आत आल्यानंतर हा जो सगळा परिसर, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था, पुढची बाग, विहीर, फुलझाडं आणि पलीकडे दिसते ती शेती. पारंपरिक पद्धतीचं हे कोकणातलं घर. घराच्या समोर विहीर, बावडी आणि ही काही लागवड केलेली. आता तुम्हाला प्रत्यक्षात घराचा अंदाज येईल हे घर कसं आहे. कोकणात पर्यटन करताना या सगळ्या गोष्टींचा सुद्धा जो एक आनंद मिळतो ना, ही पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरं, वाड्या, हे पाहण्यामध्ये पण एक वेगळीच मौज असते. कोकणामध्ये जसा खाण्याची चंगळ असते, तसंच कोकणात पाहुणचार हा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने केला जातो. आज आत्ता आम्ही ज्या घरात आलो आहे, तिथे आल्यानंतर सर्वप्रथम गूळ पाणी देऊन आमचं स्वागत करण्यात आलं. आणि हे सगळं पाहताना मोह आवरला नाही म्हणून तुमच्या माहितीकरता हे चित्रीकरण करण्याचा योग आला. आज मी तुम्हाला ही कोकणातल्या घराची सफर जी घडवतोय, त्याला लागून असलेलं हे सगळं सृष्टी सौंदर्य, वेगवेगळ्या प्रकारची झाडं,
आता आपल्याला हा समोर दिसतोय हा साग, पुढे हे जे काजूची लागवड, ओळीत असलेले नारळ, पुन्हा ही इथे काजूची रोपं, काजूची झाडं, आणि हे या घराचं संपूर्ण दृश्य. मजा आली ना? मी तर सुखावलोय. मला खात्री आहे तुम्हीही तेवढाच आनंद घेतला असेल. चला.